ऑप्शन करणार आहे ना समजा दिवे काय दिवे काय ऑप्शन ज्याने तिथे नसेल केलं तेच सगळ्यांनी स्टेजवर गर्दी करू नये। दादांच्या पादुकांना प्रत्येकीने औक्षण करायचं आहे। फक्त गर्दी करू नका कारण दादांचा जीव हार घालायचा मग दोन बिजू ठीक है ते तुम्हाला लावता येईल बोला म्हणजे आप जाओ खेटे घातलेल्या सर्व लोकांनी स्टेजच्या जवळ थांबायचं आहे। सगळ्या भक्तांना विनंती परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
ओम बृहस्पते अत्यदर्यो हरेह द्युमतिवादिक्रतो मज्जने खो जतिदय चव सरित प्रजा तदस्मा शूद्रविणन्ति चित्रम् गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भद्रसुक्तुं पठयो ओम आनो भद्राः कृतवो जन्तो विश्वतो दब्दासो अपरिदासोद्भिदा देवानो जता सदभिप्रेदे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमतिरेजो यतां देवानां गुरातिरभिनो निवर्तताम्ब देवानां कुसख्यमुपसे दिवा वयं देवान आयो प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वया निविदाहुमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमत्रिदम्ब अर्यमणं वरुणगो सोममश्विना सरस्वतीना सुभगामयस्करता तन्नो वातो मयो भुव तुवेखजन्तन्माता पृथिवी दत्पिता द्योः तद्रावाणः सोमसुतो मयो भुव तदश्विना शृणुतत् दुष्वायुवम्ब तमीशानं जगत्सत्पतिं धियन् जिन्वमवसे हुमहे वयं मा पूखानो जता वेदसामसवृदे रक्षिता वायुरदब्धाः स्वस्ये स्वस्ति न इन्द्रो रदशवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः सारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु प्रखदश्वा मरुतः प्रश्निमातरः शुभं यावानो विदते कुजग्मया अग्निजिह्वा मानवः सूरचक्षसो विश्वेनो देव अवसागमान्य भद्रं कर्णेभिः शृणुया मदेवा भद्रं पश्येम शबिजत्राः शिरैरङ्गै सुष्ठुवाग्गोसतुनुर्विवशे महिदे वहितं जदायुः शतमिन्नु शरदो अन्तिदेव नष्टा करज सन्तनूनां पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिकर्द युगन्धोः अदितिद्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता सपिता सपुत्रः विश्वे देव अदितिः पाञ्चजना अदितिर्जातमनि त्वं द्यौः शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगो शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधीयतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु गणपतिगो हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिगो हवामहे निधीनां त्वा निधिपतिगो हवामहे वसो मम आहमजानि गर्भधम त्वमजासि गर्भधम ॐ अम्बे अम्बिके बालिके नमानयति कशन सशतश्वकः सुभद्रिका काम्बीलवासिनीम् ॐ आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन् मर्दञ्च हिरण्येन सवितारतेन देवो जाति भुवनानि पशन्य इमं देवा असपत्नगो सुवदं महते क्षत्राय महते ज्येष्ठाय महते जानराजा इंद्रसे इंद्रियाय इमम मुख्य पुत्रम मुख्यै पुत्रमस्यै विष एकवो मीराजा सोमस्माकं ब्राह्मणा नागुराजा अग्निमूर्धा दिवाः ककुपतिः
पृथिव्या अयम् अपागुरेतागुषि जिन्वति उद्बुद्ध साग्ने प्रतिजाग्रहित्वमिष्टा पूर्ते सगोस्रजे धामयं च अस्मिन् सदते अद्युत्तरन्मिन् विश्वे देवा यजमान च सीदत बृहस्पते अति अधर्यो आरेह द्युमतिभातिक्रतु मज्जनेखो जद्दीदयच्च वसरित प्रजा ततदस्मा शूद्रविनन्देहि चित्रं अन्ना परिश्रुतो रसं ब्रह्मणा विश्रुतं पयः सोमं प्रजा पतिः ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानघो शुक्रमन्दस इन्द्रस्य इन्द्रियमिदं पयोमृतं मधु शन्नो देवीरभिषय आपो भवन्तु पीतये संजोरभिस्तवन्तु नः कयानशिद्र आभुवदूते सदा वृदा सखा कया शशिष्टया वृता केतुं कृण्वन्न केतवे पेशो मर्या अपेशसे समुखद्भिरजायतः ब्रह्मा मुरारे त्रिपुरान्तकारे भानु शचीभूमि सुदो बुधश्च गुरु च शुक्र शनिराहु केत्वा सर्वे ग्रहा शान्तिकरा भवन्तु। मृत्युञ्जय महादेव त्राहि मां शरणागतां जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्मबन्धनैः। श्री विजय अयाचित व माननीय जोशी गुरुजी यांचा सत्कार श्री विजयराव मेंढे आणि श्री बोराजकर काका करतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा विश्ववेदाः स्वस्तिन सारक्षो आरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम जाः फलिनिर्जा अफला अपुष्पा जाच पुष्पिणीः बृहस्पतिस्थानो मुञ्चन्तगो असः। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारिणे मयोतापि तुभ्यं वाससे प्रतिगह्यताम्। जो ज्ञानाचा महासागर आहे, जो सदैव योगात आहे, जो ईश्वर तत्वाच्या ज्ञानाने शोभतो, तो एकच आम्हाला मुक्त करू शकतो आणि अशा गुरूंना मी वंदन करतो। आपल्या गुरूंना देखील वंदन करता आहेत गुरुवंदनेतून सौहीर पाठक यांच्या शिष्या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून। मुद्राकथक नृत्य अकादमी गुरुवंदना प्रस्तुती निर्देशन तनुजा हिरपाठक, समन्वयक सान्वी हिरपाठक आणि मंच प्रस्तुती अर्णवी बोरगावकर, परिज्ञा तिलवणकर आणि जश्वी मंडलिया। तर मी ह्या सगळ्या छोट्या इथे गोड मुली इतक्या आलेल्या आहेत, तर त्यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या गुरुवंदनेला सुरुवात करावी। गुरुर्पदम्
शीश नवाऊं हरि चरणन पद शीश झुकाऊं गुरु चरणन पद शीश नवाऊं हरि चरणन पद शीश झुकाऊं हरि और गुरु दो रूप समाना हरि और गुरु दो रूप समाना कहूँ चरण वाके गुण गाऊं कहूँ चरण वाके गुण गाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं गुरु शिव गुरु विष्णु गुरु ब्रह्मा त्रिमुखी दरस गुरु पाए पखारू त्रिमुखी दरस गुरु पाए पखारू गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं ज्ञान ध्यान ब्रिज श्याम ही दीहि ज्ञान ध्यान ब्रिज श्याम ही दीहि जपो सदा जीवन सुख पाऊं जपो सदा जीवन सुख पाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं गुरु चरणन पर शीश नवाऊं हरि चरणन पर शीश झुकाऊं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 आणि निष्पाप हास्यातून ही जी त्यांनी गुरुवंदना केली ना ती अतिशय असं म्हणतात ना असं हृदयाच्या तळापासून त्या करत होत्या निष्पापतेनं करत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून दादासुद्धा इतके खुश झाले असणार आहेत आणि ही वंदना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे. खूप सुंदर बाळांनो, खूप छान.
दादांचे आणि सगळ्यांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. इतक्या गोड हसून करत होत्या. मी वर्षाताईंना विनंती करते, वर्षाताई करपे यांना, की त्यांनी या गोड मुलींचं कौतुक करावं, त्यांचा सत्कार करावा. मंत्रित करते आणि वर्षा वहिनींना विनंती करते की त्यांनी त्यांचं कौतुक करावं. खूप छान. सगळ्यांनी टाळ्या जोरात वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. सुवर्ण महोत्सवी जे वर्ष आहे, जन्मशताब्दी महोत्सव हा जो आपण साजरा केला, तर त्या सगळ्या मागचा संपूर्ण जो विचार होता, संपूर्ण ट्रस्टनं जे काही ठरवलं होतं आणि काय काय आपण वर्षभरामध्ये केलं आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामागची जी भूमिका आहे ती आता आपल्यासमोर माननीय बापट काका विशद करतील. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी शुभारंभ भाषण आपलं म्हणावं किंवा मनोगत आपण म्हणूया व्यक्त करावं. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. परमपूज्य श्रीमद सद्गुरू रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सव आपण गेल्या 26 तारखेपासून सुरू केला आहे आणि जी सांगता आम्ही लोकांनी 20 तारखेला एक प्रकारे मोठ्या आश्रमात आपण केली. दादांचा अतिशय लाडका आश्रम, बाबांचा अतिशय लाडका आश्रम, तिथे आपण सांगता केली. आणि या वर्षभरामध्ये अनेक भक्तांनी म्हणजे जवळजवळ वर्षभर एका धुंदमय वातावरणामध्ये सगळे बाबा दादांचे भक्त न्हावून निघाले होते. प्रत्येक गावोगावी मी किती गावांची नावं घेऊ, किती भक्तांची नावं घेऊ, हा जो विचार आम्ही गेल्या जुलैला गुरुपौर्णिमेत आम्ही मांडला होता पलीकडच्या, की दादांचा जन्मशताब्दी महोत्सव आपण भव्य दिव्य प्रमाणात. कारण दादांचं एक वाक्य नेहमी असायचं की जे काही काम करायचं आहे ते भव्य दिव्य झालं पाहिजे. बरं का बाबासाहेब, भव्य दिव्य झालं पाहिजे. तर जसं कांदळीच्या मंदिराचा जेव्हा त्यांनी ध्यास घेतला होता आपल्या निर्माणाच्या आधी, तेव्हा ते वाकड्या काकांना नेहमी म्हणायचे. आणि आमचे मित्र माझे शरदराव मेहर, आता ते आपले नाही आहेत, तिथे निर्माण झालं त्यांचं, त्यांना दोघांना म्हणायचे की कांदळीचं बाबांचं जे मंदिर आहे ना ते एकदम भव्य दिव्य झालं पाहिजे. आणि म्हणून आणि तसंच भव्य दिव्य झालं आहे, आपण बघता सगळेजण. त्याची लीला रामानंद महाराजच जाणे आणि त्याचे शिल्पकार बागळेसाहेब जाणे. त्याचप्रमाणे दादांची जी इच्छा होती रामजीची पायरी मोठ्याला माझ्या निर्माणानंतर माझी पायरी तिथे करा, ती पण इच्छा त्यांनी आपल्या आशीर्वादाने वाकळे काकांकडनं करून घेतली. मला एवढंच सांगायचं आहे की वर्षभरामध्ये आम्ही जे कार्यक्रम जे इच्छित आमचं होतं, जे वांछित होतं, ते गुरु महाराजांनी आमच्या सगळ्या भक्तांकडनं करून घेतलं. जे आम्ही संकल्प केले होते गावोगावी भजन करण्याचे, त्याचप्रमाणे एक मोठा संकल्प आम्ही केला होता श्रीराम जय राम जय जय राम या लिहून काढायचा मंत्राचा. तो पण त्यांच्या कृपेने इतका पार पडला, त्याचं उद्या आम्ही हे वास्तविकतेने प्रदर्शन करणार आहोत. एक प्रकारे 13 लाखाच्या 13 लाख आमचा संकल्प होता आणि आमच्याकडे 56,10,000 इतका मंत्र लिखितमध्ये आमच्याकडे आला आहे. 56,10,000 13 लाखाच्या इतक्या भक्तांनी आणि 476 भक्त, 1-2 नाही, 476 भक्तांनी 1400 वह्या आम्हाला पाठवल्या लिहून. त्याचाही एक मोठा कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये करण्याचा मन असेल. आम्हाला विचारतात की तुम्ही काय करणार आहात,
तर ते पण दादांच्याच कृपेने जिथे दादा तिथे ते रात्रीले वया. तर हा एक त्यांनी आमच्याकडनं संकल्प करून घेतला. त्याचप्रमाणे विष्णुयागाचा अप्रतिम कार्यक्रम जो आम्ही मानस केला होता, तो विष्णुयागासाठी विशाखापट्टणमधून त्यांनी अनंतकृष्णांनी लोकांना पाठवलं होतं. असा भव्य दिव्य अलौकिक असा विष्णुयाग तो संपन्न झाला. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये व्हायचं काय की इंदोरच्या भक्तांकडे पादुका जायच्या नाहीत महाराजांच्या. महाराज जेव्हा सगुणात होते तेव्हा महाराज जायचे, पण निर्गुणात गेल्यानंतर जो आमचा नियम आहे न्यासचा नियम आहे की औदुंबर भंडारा आणि मोरचंडी भंडारा या 2 भंडाऱ्यातच फक्त आणि फक्त पादुकांचं बाहेर जातील आश्रमाच्या. तर यावेळी दादांच्या इतकं प्रेम होतं भक्तांवरती आहे, तर जिथे इंदोरच्या सगळ्या भक्तांनी न्यासला आग्रह धरला आणि सगळ्या न्यासी मंडळांचा मी आभार मानतो की त्यांनी अनुमती दिली आम्हाला की इंदोरामध्ये जिथे जिथे ज्यांची इच्छा असेल त्यांच्याकडे गुरु महाराज गेले. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. तिथे जिथे गेले तिथे भजनांचे कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे भक्तवात्सल्याश्रमामध्ये प्रत्येक 20 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला महिला भजनी मंडळाचं भजन हा उपक्रम आम्ही ठेवला होता वर्षभरामध्ये. तो देखील गुरु महाराजांनी अत्यंत आम्हाला एक प्रकारे मी आपल्याला सांगतो की त्यांनी आम्हाला किती आशीर्वाद द्यावे की एकही 20 तारीख चुकली नाही, एकही. आणि प्रत्येक 20 तारखेला आमच्याकडे विविध महिला मंडळ इंदोरच्या मला माहिती पण नव्हतं इतके 20 महिला मंडळ असतील, तर त्यांचं पण महाराजांनी आमच्याकडनं करून घेतलं. त्याचप्रमाणे भाजीपुरी वाटप प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ऑक्टोबरपासून 23 ते ऑक्टोबर 24 पर्यंत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी गोरगरिबांना भाजीपुरी वाटप हे पण आमचं एक या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये उपक्रमामध्ये होतं. ते देखील गुरु महाराजांनी आमच्याकडनं करून घेतलं. त्याचप्रमाणे मोरटक्का दादांचा आवडतं स्थान मोरटक्का, तिथे अमावस्येला क्वार्टरली गोरगरिबांना भंडारा, तर तो देखील गुरु महाराजांच्या कृपेने आमच्या इथल्या लोकांनी सगळ्या भक्तांनी मिळून केला. त्याचप्रमाणे मोरटक्काश्रमामध्ये शेवटला कार्यक्रमाचा जो भजनाचा कार्यक्रम होता तो भक्तराज महिला भजन मंडळाकडनं म्हणजे ध्यानीमनी कल्पना पण नव्हती. म्हणजे एक प्रकारे काय असतं माहिती का, एका धुंदीमध्ये मनुष्य जातो ना तर प्रत्येक मनुष्य विचारायचा की पुढचा प्रोग्राम कुठे तुमचा नेक्स्ट प्रोग्राम काय आहे. आणि म्हणून सद्गुरूची रामानंद महाराजजी ॲप आम्ही काढलं होतं, व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही नेहमी नेक्स्ट प्रोग्राम काय तो कळवायचो. आणि जर नाही कळला तर आम्हाला लोकांचे फोन यायचे की नेक्स्ट प्रोग्राम काय तुमचा. तर पहिला कार्यक्रम बडोद्यापासून जो सुरू झाला, पारगे काकांचे आमचे रामानंद महाराजांचे लाडके पारगे काका दादांचे लाडके पारगी काका, पहिला कार्यक्रम बडोद्याला सुरू झाला. तो अखंड चालत राहिला प्रोग्राम ठिकठिकाणी. पुण्याच्या लोकांचं तर किती तारीफ करू मी. पुण्याच्या लोकांनी नाही, फक्त पुणे नाही, जिथे जिथे हे होते स्वामीजी होते, दुसरे आचार्य होते, संत होते आळंदीला आणि कितीतरी ठिकाणी ध्यानीमध्ये म्हणजे महाराज कुठे कुठे घेऊन जातात. एक कार्यक्रम आम्हाला लोणावळ्याच्या गणपती मंदिरात झाला. इतक्या वेळेला लोणावळ्याला गेलो, किती वेळेला गेलो लोणावळ्याला मी, मला माहिती नाही का कोणी असा गणपती असा म्हणजे साक्षात्कारी गणपती असेल. परंतु
रामानंद महाराज जन्मशताब्दीच्या अंतर्गत तिथं भजनाचा कार्यक्रम झाला आणि म्हणून आम्हाला दादांच्या कृपेने त्या गणपतीचं दर्शन घ्यायचा योग आला. म्हणजे महाराज कुठे कुठे घेऊन जातात. या जवळजवळ 100च्या वर कार्यक्रम, 100च्या वर वर्षभरामध्ये सगळ्या भक्तांच्या सहयोगाने कार्यक्रम झाले. आणि त्याच्या जिथे जिथे कार्यक्रम झाले, जिथे जिथे ज्यांनी कार्यक्रम केले तिथले फोटोंचं आम्ही एक अल्बम, सुखाची आठवण नावाचा अल्बम काढला आहे. पुस्तिका आहे ती पुस्तिका काउंटरवरती मिळेल. अगदी नॉमिनल प्राईस त्याचं ठेवलेलं आहे. 50 त्याचं विमोचन आत्ता होईल. तर जिथे जिथे कोणी केलं, तारीख, वार आणि कोणाकडे झाला कार्यक्रम, म्हणजे हु इज द स्पॉन्सरर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, असं त्याचं आहे. आणि ती क्षणचित्रे तुम्हाला त्या इट्स अ ट्रेजर म्हणजे कसं की जन्मशताब्दी झाल्यानंतर माझी इच्छा झाली की हा कार्यक्रम कुठे झाला आम्ही पाहूया. जसं आपण लग्नाचे अल्बम जसं किंवा लहानपणाचे मुलांचे अल्बम बघतो की नाही लहानपणाचा, अय्या हा असा दिसत होता का, अमुक होतं का, तसं दादा बाबा कुठे कुठे गेले. म्हणजे कुठे म्हणजे कल्याण, आम्ही किती गावाची नावं घेऊ. ती गावाची नावं जे पुस्तिका आम्ही काढली आहे त्याच्यात आम्ही प्रयत्न केला आहे की ज्या ज्या गावी रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या अंतर्गत हे जे कार्यक्रम झाले ते आम्ही घ्यायचा प्रयत्न केला आहे. मला एकच आपल्या लोकांना विनंती, जर चुकीने जर कोणाचं नाव राहून गेलं असेल, आम्ही खूप प्रयत्न केला व्यवस्थित करण्याचा. गोव्याच्या लोकांना, पुण्याच्या लोकांना, किती गोव्याच्या लोकांनी भजनं केली. सारखे आम्हाला ते व्हिडिओ गोव्याचेच द्यायचे, एकाहून एक. आणि हा विनीत पाठवायचा पुण्याचा, आज ह्या महाराजांकडे गेलो, उद्या त्या महाराजांकडे गेलो, आज आळंदीला गेलो, आज अमकाकडे गेलो. म्हणजे ते व्हॉट्सअप पाहता आम्हाला व्हायचं की आता कोणता तरी राहून गेला बहुतेक, कारण सगळं आपण पाहू शकत नाही ना. तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की ते पाहिला का, अरे असं का कार्यक्रम, सॉरी पाहिला कार्यक्रम झाला का, हो झाला, तुम्ही काका नाही बघितला. म्हटलं अच्छा सॉरी, मी बघतो व्हॉट्सअप. तर म्हणजे काय आहे की किती काय बोलू मी. वर्षभर एकच ध्यास. हे मला म्हणते तुम्ही घरी बोलता तर आश्रमात ऐकू येतं. म्हणलं मी आश्रमात बोलतो, घरी ऐकू येतं. एनिवे, तर असा हा एकंदरीत कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर आणि आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खरं म्हणजे युवा शक्ती आणि युवा शक्ती, पुरुष आणि महिला शक्ती, युवा महिला शक्ती अथक मेहनत केली. म्हणजे गेल्या महिनाभरापासून सारखं एकामागं एक काय करायचं, नंतर काय करायचं, ही मीटिंग ती मीटिंग. एवढी मीटिंग तर कॅबिनेटमध्ये मोदींनी नसतील घेतली, इतक्या आम्ही मिटिंगा घेतल्या. काय तर हा प्रोग्राम कसा चांगला होईल, कशी व्यवस्था होईल, कसा कार्यक्रम आपण चांगल्यातल्या चांगल्या प्रमाणात करू शकतो दादांसाठी आपल्या. तर जास्ती मी आता बोलत नाही. पुढचा पण कार्यक्रम आहे, ती मला फोन केली शीतलने की आपला नेक्स्ट कार्यक्रम करायचा आहे. तर मी आपली एवढं सांगतो की या वर्षभराच्या कार्यक्रमात ज्या महिला भगिनींनी, माय बहिणींनी, पुरुषांनी, गावगावच्या लोकांनी न्यासला जी आम्हाला मदत केली, न्यासच्या काही आमच्या हातनं काही चुका झाल्या असतील, आम्ही शेवटी न्यास म्हणजे काही असं काही हे नाही आहे. तर आम्हाला निश्चित असं वाटतं की त्याच्याबद्दल तुम्ही उदार मनाने क्षमा कराल. आणि आम्हाला एकच आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना येणं पाहिजे. परमपूज्य भक्तराज महाराजांनी स्थापन केलेला हा जो न्यास आहे 1992 साली, तो न्यास अशाच प्रकारे पुढे मी असेन नसेन तो व्यास असाच न्यास पुढे वाढवत जा. दादांची अशीच आमच्यावर बाबांची
अच्युतानंद महाराजांची अशीच आमच्यावर कृपा असावी एवढंच त्यांना विनंती करतो, महाराजांना विनंती करतो एकदा परत, आणि मी आपली रजा घेतो. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. आता इथे एक छोटासा आणि तितकाच महत्त्वाचा आणि दादांनाही आवडेल असा विमोचन सोहळा पार पडणार आहे. श्री बापट काका, श्री भवराजकर काका आणि श्री विजयराव मेंढे इथे उपस्थित आहेतच. मी त्यांना विनंती करते की त्यांनी परमपूजनीय रामानंद महाराज यांची प्रतिमा मुद्रांकित केलेले चांदीचे नाणे याचे विमोचन करावे. ज्यांनी ज्यांनी बुक केलेले आहे त्यांनी स्टॉलवरती श्री व सौ सुहास जोग यांच्याशी संपर्क करायचा आहे. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. हरिओम तत्सत. नर्मदे हर हर हर. जिथे जिथे परमपूज्य बाबा आणि दादा आहेत तिथे तिथे सुख, समाधान आणि समृद्धी आहेच. आता ह्या चांदीच्या नाण्याच्या रूपानं आपण रोजच परमपूज्य बाबांची जी पूजा आहे, दादांची पूजा आहे, ती रोजच करणार आहोत. आता श्री पारगी काका बडोदा हे व्यासपीठावर येत आहेत. परमपूज्य रामानंद महाराज यांनी गायलेल्या आणि परमपूज्य भक्तराज महाराजांच्या भजनाचा पेनड्राईव्ह याचं विमोचन आता होत आहे. श्री पारगी काका त्याचं विमोचन करतील. नर्मदे हर हर हर. अनिल जोग, रवींद्र करपे, तात्या भोसले आणि तुम्ही आणि पागी साहेब आहेत ना, पागी नाही आहेत ना, ठीक आहे. आता माननीय श्री रवींद्र करपे, माननीय श्री अनिल जोग, माननीय श्री तात्या भोसले आणि माननीय श्री गिरीश दीक्षित यांना मी विनंती करते त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. सुखाची ठेव म्हणून एक क्षणचित्र पुस्तिका याचं विमोचन आता आपण करणार आहोत. मगाशी बापट काकांनी सांगितल्याप्रमाणे गेले वर्षभर परमपूजनीय दादांचा जन्मशताब्दी सोहळा आपण साजरा करत आहोत. त्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आपल्या इथे साजरे केले गेले, ठिकठिकाणी साजरे केले गेले. मग ती भजन सेवा असेल किंवा पुरी भाजी याचं वाटपही असेल, त्या प्रत्येकाचा सुखाचा क्षण इथे टिपून ठेवलेला आहे, चित्रांकित केलेला आहे आणि त्याचं आता विमोचन इथे होणार आहे. पुस्तिकेचं नाव ठेवलं आहे सुखाची ठेव. रामानंद महाराज की जय. रामानंद महाराज की जय. हरिओम तत्सत. नर्मदे हर हर हर. या क्षणचित्रांमध्ये माझा नेमका फोटो कुठे आला आहे सगळ्यांना उत्सुकता असेलच. आता सर्वच मान्यवरांना मी विनंती करते की भक्तराज दिनदर्शिका याचं विमोचन त्यांनी करावं. नायक आदाधिराज देहाधिराज योगीराज
सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधू सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर हर। सब संतों की जय। आज के आनंद की जय। हरि ओम तत्सत।